यवतमाळ शहरातील रखडलेली प्रधानमंत्री आवास योजना आणि भूमिहीनांना निवाऱ्यासाठी अतिक्रमित भागांना तात्काळ कायमस्वरूपी जमीन पट्टे शासन नियमानुसार नियमित करून भूमिहीनांना देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। यानुसार अतिक्रमितांना पट्टे आणि घरकुलासाठी हालचाली वेगवान कराव्या लागल्या आहेत। शहरात या 12 जमीन पट्ट्यात अतिक्रमण भूमिहीनांना जमीन मिळावी यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहे। या संदर्भात नुकतेच राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष तारिक खंडेलवाल आणि करीम खान यांनी नागपूर अधिवेशन दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन सादर करून भूमिहीनांची आणि शासकीय अडचणी लक्षात आणून दिली। विशेष म्हणजे या संदर्भात वर्ष 2014 पासून प्रयत्न करण्यात येत होते, मात्र स्थानिक प्रशासनाकडून या संदर्भात विशेष हालचाली होत नव्हत्या। दरम्यान स्थानिक स्तरावर जिल्हाधिकारी यांना निदर्शनात आणि विशेष प्रयत्नांमुळे काही महिन्यांपूर्वी शहरातील अतिक्रमित 12 निवासी भागांच्या जमिनींचा आधुनिक पद्धतीने ड्रोन सर्व्हे करण्यात आला होता। मात्र पट्टे वाटपासंदर्भात कारवाई होत नसल्याने नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास हा संपूर्ण विषय आणून देण्यात आला आणि चर्चा करण्यात आली। त्यामुळे आता या निवेदन आणि प्रयासामुळे यवतमाळ शहरातील नेताजीनगर, अंबानगर, तलाव फैल 1 आणि 2, तारपुरा, सेवानगर, कुंभारपुरा, इंदिरानगर, पाटीपुरा, डोरलीपुरा, अशोकनगर, प्रकाशनगर, पिंपळगाव झोपडपट्टी या 12 परिसरातील कुटुंबियांना कायमस्वरूपी पट्टे आणि घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मिळाल्याने भूमिहीन कुटुंबियांना हक्काचे जमीन पट्टे मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे।